नाही. पण जर तुम्ही फुटवे कट नाही केले तर तो प्रॉब्लेम येतो. पण पाणी किती ह्या दिवसात किती 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 पाणी द्यावं आपण याला? ह्या दिवसात का द्या ना तुम्ही, चांगलं पाणी द्या, काय अडचण नाही. हा ना. पाणी कधीपर्यंत द्यायचं माहिती आहे का? जोपर्यंत चांगलं मार्चपर्यंत पाणी फुल द्या, काय अडचण नाही. बरं. बिंदास पाणी द्या, कितीही द्या, काय अडचण नाही. कारण तोपर्यंत टेम्परेचर जास्त नसते. टेम्परेचर जास्त नसतं, बरोबर आहे. जेव्हा टेम्परेचर वाढेल त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम यायला चालू होतो. बरं. मग वाढीच्या काळात शक्यतो पाणी जास्त झालं तरी काय अडचण नाही. बरं. त्यामुळे त्या केसमध्ये बिंदास पाणी द्या. समजा हे तुम्हाला हे डाग दिसायला लागलेत कुठं कुठं फंगसचे, बरोबर आहे का? हो. ते फंगसचे डाग तो प्रॉब्लेम येतो त्याच्यात. त्यावेळेस फंगिसाइड म्हणून स्प्रिंट वगैरे तुम्ही फवारू शकता. जर तुम्ही फुटवे नाही कट केले ते वाढणार नाही, बरोबर आहे. वर्षभर जर तुम्ही ते असं थांबला नाही, फुटवा कट केला असतं ते सगळे झाड जेवढं बांधणे आणि जेवढं फुटवे तुम्ही फास्ट कट करताल तेवढं ह्याच्यामध्ये हे होणार आहे, ग्रोथ होणार आहे. मध्यभागी पाणी सोडू शकता बरं का तुम्ही, मध्यभागी. काय अडचण. बरं. जेवढं ह्याचं काय होतं माहिती का, आता तुमचं बेड मोठा आहे त्यामुळे मध्यभागी पाणी सोडून तुम्हाला काय म्हणजे फायदा नाही होणार जोपर्यंत आता मोठे होणार नाही तोपर्यंत. आता हे जे पान झालंय चालू, हे पान, हे पान स्टॉप होणार नाही. पण त्यासाठी कट करायचं नाही का? हे कट करायचं, हे कट करायचं साईडनं, त्यावेळेस त्याला ताकद भेटणार आहे. जर तुम्ही सगळेच फुटवे धरत बसले तुमचा प्रॉब्लेम तीच झालाय सगळ्या ह्याच्यामध्ये. फुटव्यांचं झालं, कट नाही केलं मी, नाही का? कट केलं म्हणजे कुठंच फुटवेच कट केलं नाही. आता इथे बघा, हे वाढलं एक झाड साईडला, एक हे जे आहे सेम सी व्हरायटीचं असंच वाढतात पान. मोठे पानं होतात नाही का? पानं मोठे होतात. पण तुमच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, आता ही सुद्धा पानं मोठं व्हायला लागले. खाली ह्याला 2-4 फुटवे ती कट करायची परत. आता हिथे एक फुटवे, ही एक खाली, असे एवढे फुटवे नसायला पाहिजेत. आणि हे ज्या त्यावेळेस बांधणी केली का ओके होते. आता रिंगाचं काय नियोजन तुमचं? रिंगाचं एक 10-12 दिवसात रिंग येऊन जाईल आपली. रिंग टाकलं? रिंग टाकून गेलो. हे हाईट लय नाही, हे एक 1.5 महिन्याचं काम आहे. 1.5 महिना सुद्धा नको याला. होय, 1.5 महिना सुद्धा नको. बरं. ते तुमच्या इथं पाहिलं तर पानं किती मोठे नाही का? त्यानुसार तुमची हाईट तर खूप होती ती. ती हाईट तर खूप होती. आता नवीन आपण प्लॉट उभा केलाय, बरं, ट्रेलिस सिस्टम मध्येच केला. आता कारण आता आपला पहिला प्लॉट पडला होता, बरं, तर म्हटलं ते मटेरियल पण वाया जाणार असे. मग म्हटलं पोल्ड्रिंग करावं म्हटलं तर मटेरियल वाया जाणार, ट्रेलिस करावं म्हटलं तर पडल अजून डबल ते खर्च होईल. काय केलं, सेम हाईट. आता हे तुमची जरा कमी हाईट आहे, माझी थोडी एक 4 बोट जास्त हाईट आहे त्याच्यापेक्षा. आणि पूर्ण कॉन्क्रीट मध्ये करून टाकला आपण. कॉन्क्रीट, बरं. मग पक्का झालं. आणि 8 फुटावर पोल टाकला, पहिला 10 फुटावर होता. हाईट कमी केली, म्हणजे ज्या मागच्या प्लॉट मध्ये चुका झाल्या सगळं कमी केलं. आणि आता काय केलंय, आता हे 4 पोल आपण कसे आता तुम्ही उभा केलेत, 4 पोलचा जुगाड केला आपण फक्त. म्हणजे पूर्ण लाईन ह्याकडे त्याकडे न घेता. त्याच्यामुळे काय झालंय, 4 पोल मध्येच एक लाईन, मध्ये पुन्हा नंतर एक वाहर जायला थोडा गॅप ठेवला 4 फुटाचा, त्यातून वाहर पास होईल. आणि पडले तर 4च पोल पडतील. अच्छा, नवीन पद्धत गेली. म्हणजे ते आपल्याला अनुभवातून जाणवलं. आपल्याला काय कुणी अनुभव शिवाय नाही शेती, नाही का? अनुभव याला टाइमला लागतो, नाही का, सगळ्या गोष्टीला. आता मी सगळंच करायचं बघतो, नाही का? पण ते आता मग थोडं इथं मागं राहिलं, नाही का? आता शेवगात थोडासा फटका बसला, शिमलात थोडासा फटका बसला, नाही का? म्हणजे प्रत्येक गोष्टीत काय होतं माहिती तुम्हाला सांगतो, तुम्ही एक पीक घेऊन जर चालला तर चांगल्या पद्धतीने करता येतं. आता काय होतं, प्रत्येक पिकाचा कालावधी वेगळा, त्याचं म्हणजे सगळ्याचं नियोजन वेगवेगळं, तेवढं मॅन पॉवर पाहिजे. मग मॅन पॉवर तेवढं पाहिजे. सध्या लेबर इश्यू खूप मोठा झालाय. आणि ड्रॅगन फ्रूट मध्ये असेच लोक उतरायला ज्यांना लेबरचा प्रॉब्लेम खूप आहे. ज्यांचा आधी बाग आहे ती, त्यांना ज्यांना लेबरचा प्रॉब्लेम आला ते 100% सगळे ह्यातच उतरायला लागले ड्रॅगन मध्ये. कारण ह्याला लेबरचा प्रॉब्लेम खूप कमी. कारण तुम्ही सगळं हँडलिंग करू शकता. आता समजा घरच्या घरी हँडल होतं, 1-2-3 एकर तर सरळ घरच्या घरी हँडल होतं. घरच्या घरी ट्रॅक्टर वगैरे असं. खुरपायला मला आठवडा लागला 1 रुपयाला, नाही का? आता परत आलं ते. आता हे जे दिसतंय तुम्हाला, लवळ हे यात नायट्रोजन वाढलाय तुमच्या शेतीमध्ये. हे सिग्नल आहे याचा. नायट्रोजन प्रमाण जास्त आहे. तुम्ही जेवढा शेणखत वगैरे वापर चांगला करताय चांगल्या पद्धतीने,
एवढं तुमच्यासाठी. नाही तुम्ही असं मधून चलून बघा थोडंसं पोल पासून आहे ना आपण एक इथपर असं म्हणजे पाय ठेवून बघा असं म्हणजे गादी बनी सगळं. हा गादीवणी आहे पण हे जास्त जिथं जमिनीत वाढतं तिथं नायट्रोजन जास्त असतो 100%. बरं. पानाची साईज ही अशा पद्धतीने झाली पाहिजे. हो तुमचा प्लॉट महागच बाहेर पडला असता. हा थोडंसं झालं दुर्लक्ष आमच्याकडून. आणि आता सध्या काय चालू आहे बागेला वगैरे? आता कालच बेस्ट डोस भरला सगळा. कुठला भरला? त्याच्यात 10 म्हणजे इथं भरलाय तो इथं? हा हा सगळा भरला आपण इथं आता मुळे आहो काय? हा 100% हे इथं लागू होते. लागू होणार मुळ्यांच्या कक्षेच टाकले आपण. 100% आता ही मुळी इथं आली त्याच्यामुळे 100% लागू होणार ती, कायच अडचण. आणि आता 19 चालू करा 1261 वगैरे. 1261 किती किलो द्यावं लागेल? आता हा प्लॉट 2000 झाडाचा आहे ना? 2000 500 पोल. 505 पोल आहे का? 500 पोल एकराचा प्लॉट आहे. त्याच्यामुळे तुम्ही 4-5 किलोच्या हिशोबाने चाला तुम्ही. आता झाडाची म्हणजे वय पण तेवढं ही झाले. बारीक राहिलेलं नाही. मुळ्यास फुटलेले आहेत. तुम्ही फक्त ह्याला आता खायला द्या. बघा हे झाडात किती बदल दिसते. आणि हेच टायमिंग आहे फोटो वगैरे काढायचा. जर तुम्ही आत्ता ह्या 2 महिन्यात काम केलं तर येणाऱ्या जूनला तुम्हाला काहीतरी आहे. जर तुम्ही हे तर लेट केला तुम्ही फक्त आत्ता एक काम करा, लेबर लावून हे फुटवे कट करा. म्हणजे फुटवे कुठले कट करायचे? जे स्ट्रॉंग फुटवा आहे तो एक ठेवायचा. जे तुम्हाला वाटतंय की हा चांगल्या पद्धतीने चालू शकतोय पुढं वरी, तोच ठेवायचा, बाकी कट करायचा. आता हे तर मुळात जर फुटवे 2 असते तर त्यातलं एक चांगलं बघून ठेवायचा आणि एक वळ वाढू द्यायचा, पुन्हा त्यालाच कंटिन्यू करायचं. आणि हीच साईज झाली पाहिजे पानाची. बरं चालेल. त्याला आता खुराक दिला आता काल एक, आता परत पाण्यामार्फत पण देतो 19 100% तसं करा. आणि पाणी भरपूर सोडा अजून 1-1.5 महिना. चालेल. किती तास पाणी सोडा बरं? आता हे तुमच्या आता जमीन पाणी किती वेळ धरून ठेवते त्याच्यावर. पाणी किती मुरमडायचं आपले पाणी 4 दिवसाला पाणी गेलं पाहिजे. ना तास 1.5 तास पाणी सोडा सर. हे आता 8 लिटर ड्रिपर दिसायला लागले मला. ते 8 लिटर आहे. 8 लिटर जैन आहे ना? हा जैनचं. 8 लिटर काय अडचण. तेवढं सोडा 1-1.5 तास तर सरळ सुटलं पाहिजे. 4 दिवसाला 1.5 तास पाणी. बरोबर आहे. 4थ्या दिवशी रिपीट झालं पाहिजे. हां चालेल. काय ग्रोथ चांगली बघ झाडांची. पण फुटवे न काढल्यामुळे ते हे झालं, खाद्य इकडे हे झालं नाही का. हे बघ तुम्हाला सांगतो आता ह्यामुळे आपले इथपर्यंत आलेले आहेत ना नाही का, ह्यामुळे जेव्हा इकडे घुसतील ना नाही का, हे सगळं शेणखतच आहे. आहे मला ते बघितलं मी, आले बघितले, लक्षात आले माझ्या. पूर्ण म्हणजे खत दाबून भरलेलं आहे. 6 18 शेणखत टाकलं त्याच्यामध्ये. पाणी भरपूर सोडा तुम्ही. म्हणजे झाडामध्ये कुठंच काय प्रॉब्लेम दिसत नाही. ह्याच्या जागी जर तुम्हाला हे असते फुटवे तर 100% तेच होणार, काहीच अडचण. काय झालं थोडं पिवळे पडतात नाही का, त्याला काय करावं लागेल बरं? नाही आता ह्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट भरले का डोस मध्ये? हा डोस मध्ये आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे. किती भरलंय आता डोस मध्ये? काय भरलंय? 25 किलोची हे बॅग आहे. 25 किलो? हा 25 किलोची बॅग आहे. ते धाय ठेवलेलं तिथं बरं का, मी आणून ठेवलेलं होतं ते, पण ते भरण्यातच नाही आलं. मग ते राहिलं, मग काल भरून टाकलं ते. 12 चालू करे बरोबर पिवळट पाणी निघून जाते, काय अडचण नाही. बरं काय अडचण मॅग्नेशियम हाईट लय नाही हो. हे तुम्ही खूप महाग अजून बी काय वेळ गेलेला नाही असं काय लय. फुटवे काढायचा टायमिंग. हा थंडीच्या दिवस मध्ये फुटवे 100% निघतात. बरं काय अडचण नाही त्याच्यामुळे, काय त्याचं अडचण नाही. असं काय लय वेळ गेलेला नाही. आता जर काम करायला लागलो तर मला 2 महिन्यात रिझल्ट 1 नंबर दिसत. आणि हे काय करायचं, हे कडलं पाणी इकडे राखायचं, क्रॉसिंग मध्ये टाकायचं. रिंग जरी तुटली नंतर बरं ते पडणार नाहीत. कारण रिंग काय होतं खराब लागते. नाही ते बनवली काय त्याच्यावर नाही ते चेंजिंग करायला सांगितलं. ते मेजरची पण रिंग होती ना, त्याच्यात 4-5 रिंगा तुटल्या नाही का. मग त्यांनी मला म्हणले त्याच्यामध्ये असं हे गज आहेत ना, एकमेकाला जॉईन झाले पाहिजे म्हणले. जॉईंट सांगितलं तर तुटत नाही. तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आता काही ठिकाणी चांगले झाले बरं का. ते तुमचे आता थोडे
चुकीमुळे फोन पण आहे मग ते थोडस मी विचारणं कमी केलं सगळ्याच्या प्लॉट मध्ये फक्त आता तुम्हीच महाग राहिला हो सगळे म्हणजे तुम्हाला तर आता फोटो दाखवला होता की हो हे सुद्धा हे पान लगेच इथं कट करायचे 2 फोटो असतील ना हो कट मारायचे सगळ्या पानाची जाडी अशी होती ह्याला 1 नंबर फोटो निघतात आता हे खालून फोटो असा निघला ना तो कट करा स्टॉपच होत नाही असा टॉपच नाही होत स्टॉपच होत नाही सी व्हरायटी मध्ये हो हा पण त्याला जर अजून 5-6 फोटो निघले तर त्याची हाईटच होणार नाही ना नाही होणार त्याला ताकदच भेटणार ताकदच नाही भेटणार बरोबर आहे. आता याच्यामध्येच हे 1-2 नाही का हे फोटो आहेत नाही. हे कट करायला पाहिजे आपण हे असा पूर्ण बेडवाला झाला पाहिजे असा पूर्ण काय चला असं एवढ्या पद्धतीने पाणी सोडा हे याला काय करता येईल काय बर्निंग आहे का कुठलं उन्हाने झाले ते उन्हाने सनबर्निंग नाही उन्हाने झालं उन्हाचा चटका बसलाय त्याला अच्छा अच्छा त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आला दुसरं अजून काय तुम्हाला अडचण वगैरे काय प्लॉट मध्ये आता अडचण तर आम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय जाणवते किंवा हा प्रॉब्लेम आला किंवा काय तुम्ही हे दुसऱ्या प्लॉट मध्ये तुमचं काय नाही माहिती नसलं तीच अडचण आहे आमची नाही का असं हे आता हे काय हे बांधणं झालं पाहिजे हो हे बांधून घेतो हे जेवढं तुम्ही बांधताल ना फास्ट तेवढं प्लॉट वाढत चालतोय हा का तुम्ही जर बांधला नाही ना ते वाढतच नाही असं आहे का वाढतच नाही बर हा कारण ह्याला सपोर्ट पाहिजे ह्याला बांधलं का की लगेच हे होतं आणि काय करायचं पान इथं तुम्ही रिंग टाकली रिंगाच्या 4 बोटं बाहेर ठेवायचं पान बर आणि तिथं कट मारायचं कट मारल्याशिवाय फुटवे निघत नाहीत अच्छा शेंडे कट करा शेंडे बर तिथं रिंग पडणार किती तिथून किती रिंगाच्या बाहेर किती घेतलं गेलं 4 बोटं लय झालं 4 बोट रिंगाच्या बाहेर ना अच्छा ठीक आहे अलग लक्षात हो कारण रिंगाच्या आतमध्ये जर तुम्ही केलं काय होतं फुटवे हे होतं म्हणजे वर काय होतं आता ही रिंग अशी असते गोल बरोबर आहे त्याच्यामध्ये ते रिंगाच्या हिथं असं काटा आला समजा रिंगाचा हो त्याच्यात थोडं बाहेर आणलं पान का ते टेकतं त्या रिंग त्याला थोडा सपोर्ट बसतो तिथून बी फोटो निघतात आणि समजा खाली जे फोटो निघणार त्याला बी सपोर्ट भेटतो तिथे बी 3-4 फोटो निघतात हे ह्या झाडाचं कसं असतं जेवढा बेंड बसेल तेवढ्या पटीत ते फोटो काढते म्हणून तुम्हाला सांगतो की ते करणं गरजेचं आहे बरोबर मी सांगतो तेवढं करा 1 महिन्यामध्ये तुमचा प्लॉट याच्यापेक्षा 1 नंबर असेल काय अडचण नाही आता यांना फुटवायला लागलं काय काय याला फुटवायला जे लहान झाड आहेत ना जे मोठे रोप होते ना त्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ चांगली झाली नाही का पण जे बारीक होते ना नाही का ते थोडं 100% होणार तसं काय नाही त्याला डोसचा वगैरे सगळं भरलं का हो ते काय प्रॉब्लेम येत नाही सगळ्याच ठिकाणी हो नाही फुटवेच लय फुटलो सर नाही का फुटवे झाले फुटवे जास्त हे कांड का असं त्याच्यामुळेच पडायला लागले ना नाहीतर 1 लगड पान झाला असते 1 लगड पान झालं असतं थोडस त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम यायला लागला नाही कट करून घेतो त्यांना सगळ्यांना कट करून हे करतो मी नाही का त्यांचं पण असं म्हणणं होतं मेजरचं की हे आत्ताच एवढं हे झाले नाही का याच्यामध्ये स्टोरेजच नाही म्हणणे नाही का स्टोरेज कुठं वाढायला लागले ज्यावेळेस तुम्ही कट मारताल त्यावेळेस स्टोरेज भरायला चालू होतं अच्छा अच्छा असं आहे का वाढीच्या काळात थोडे स्टोरेज भरणार अच्छा अच्छा हे कवळं पान आहे हे वाढत चाललंय वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस ते स्टोरेज भरणार स्टोरेज कधी भरतं ज्यावेळेस तुम्ही कट मारताल त्यावेळेस कट कधी मारणार फुटव्यांची संख्या भरपूर झाली मला वाटलं आता ते फुटवे फुटले त्यातून कोणचा ठेवायचा कोणचा नाही थोडंसं वर गेला आपण विचारू मग कट करू असं नाही का पण त्याला थोडासा उशीर झाला नाही काय होतं काम तुमचा व्याप भरपूर वाढलाय व्याप जास्त झालाय त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय आता मी रात्री 2-2:30 वाजेपर्यंत काम चालू राहतात रात्रीचे काम ट्रॅक्टर सगळे रात्रीचे काम करून घेतो मी नाही का थोडंसं आहे नवीन आता आम्ही नाही का त्याच्यामुळे थोडंसं ते प्रॉब्लेम आहे बरं ठीक आहे ते तसे ते जे पिवळट पडायला लागलेत ना आता त्यांना काय म्हणजे 19 ते पिवळट नाही ते मर रोग आहेत मरे ते पिवळट म्हणताय ना तुम्ही हे पिवळट नाही अच्छा अच्छा हे लक्षात आलं पाहिजे की पिवळट पडणं आणि हे होणं हे मातीमध्ये फंगसचा प्रॉब्लेम येतो असं का चल फंगसला मग देतो मग नाही का 22 टन ते
का दुसरं काय अजून काही? त्याच्यामध्ये काय माहिती का, हो हे जे आहे त्याच्याला फ्युजरम फंगस म्हणून एक प्रकार आहे. बरं तो फ्युजरम फंगसमुळे तो प्रॉब्लेम आला आहे. बरं तो होतं कवर, काय अडचण नाही त्याला जरा. आता हे बघा, हे जे पान आहे आता हे खाली हे लय जे आपण स्टिक लावलेली लय मोठे नाही, कट झाले का? कशाने खाल्लं इकडे? खाल्लं काय नाही ना? कट लागला काय? कट लागलं. काय चिरलंय ना हे? हा आता चिरलंय का? हा हा ह्याच्यात असं मला वाटतं. हा हे सेम पानाची साईज अशी अशी पाहिजे. तुमच्या प्लॉटमध्ये सगळी अशी साईज पाहिजे होती. हो आणि झाली असती तुम्ही वेळेवर जर लक्ष दिलं असतं ना. हो हो. आता हे पहिला डोस आहे वाटतं. हा पहिला डोस आहे. 19 दिले आपण त्याला बरं का. 19 नाही बेसर डोस मध्ये. हा बेसर डोस पहिलाच आपला. आतापर्यंत 3 व्हायला पाहिजे होते. हा का? बरं. हां, कारण जेवढे झाडाची वय आहे त्यानुसार तर हा प्रॉब्लेम आला नसता. तर हे बी काय रोप लय मोठं नाही, पानाची साईज बघा. ते झाड रोप आणि हे पानाची साईज मॅच होत नाही. मॅच नाही होत. तुम्ही जसं खाऊ घालता हा तसं फेकणार ते, तसं ते बाहेर पडणार आहे. हो त्याच्यामुळं. चल नमस्कार मित्रांनो, आपण श्रीगोंदा तालुक्यात हे आपले मेजर आहेत. त्यांनी आपल्याकडून रोप खरेदी केली ते जूनमध्ये, बरोबर? जूनमध्ये त्याच्यानंतर हा प्लॉट त्यांनी उभा केलेला आहे. त्यांचं क्षेत्र खूप मोठं आहे, त्याच्यामुळे थोडं लक्ष कमी आहे या प्लॉटवर. पण तरी त्यांनी नवीन असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप केलेला आहे. तर आपल्याकडं शिवराड्याची रोपं घेण्यासाठी आले ते, आणि त्याच्यानंतर हा त्यांनी प्लॉट उभा केलेला आहे. तर हा एक 4-5 महिन्याचा प्लॉट आहे. हो 4-5 महिन्याच्या प्लॉटनुसार सध्या ग्रोथ थोडी कमी आहे, पण तरी चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ज्या चुका झाल्या त्या मी त्यांना सांगितलेल्या आहेत, आणि जे फोटो वगैरे त्यांनी कट केले नव्हते ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यांचा आपल्याकडं रोपं घेण्याचा एक्सपिरियन्स किंवा काय पद्धतीनं त्यांना आपण गायडन्स केलेला आहे, तर त्यांना एकदा विचारूया त्यांच्याकडूनच. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आपल्याकडे रोपं वगैरे खरेदी केली, तर तुमचा काय अनुभव होता वगैरे, की आपलं मार्गदर्शन वगैरे तुम्हाला वेळोवेळी लाभलं नाही? नाही, वेळोवेळी लाभलं मार्गदर्शन. थोडंसं आमचीच व्याप असल्यामुळं थोडंसं हे झालं. आणि तुमचं नेचर स्वभाव पण चांगला नाही का? नाही आम्ही 3-4 जण आलो तुमच्याकडे नाही का, त्याच्यामुळे मग पुन्हा तुमच्याकडूनच रोपं घ्यायचं ठरवलं आम्ही, आणि मार्गदर्शन भेटलं तुमचं. फक्त मी तुम्हाला त्यावेळेस बी सांगितलं होतं की थोडं ड्रॅगन फ्रूटमध्ये कसं आहे की जास्त मेहनत लागत नाही, पण वेळेवर मेहनत लागते. वेळेवर टायमाला कामं झालेच. सध्या मी त्यांना तेच सांगितलं की अजून वेळ गेलेला नाही, पुढच्या 1 महिन्यामध्येच अजून ह्याच्या चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप करता येईल. थोडे फोटो वगैरे कट करणे किंवा ह्या ज्या चुका झालेल्या आहेत ते करणं गरजेचं आहे. ते येणाऱ्या काळात तुम्ही करता 100% असं आहे. आणि ते सगळ्या गोष्टी जर काय वेगळं काय नसतं या प्लॉटमध्ये, एक बारीक गोष्टी त्या करणं गरजेचं. येणाऱ्या जूनला 100% प्रोडक्शन चालू होईल. 1 महिन्यामध्ये एक तर डोस भरला का तर ते फुटायला काही टाइम लागत नाही. बरोबर. आता हे डोस भरलेला, आज आता तुम्ही काल डोस भरला, काल भरला, तर ह्याला लागू व्हायला आता किमान 20-25 दिवस लागतात. युरिया असेल तर लगेच चालू होते. युरिया टाकलं आपण, 1 गुण टाकली युरिया. 1 गुण टाकले. तर त्याचं काय नाही, युरियाचं बी प्रमाण तेवढंच वापरावं लागतं. पहिलं कसं होतं, शेतकरी सांगायचे की युरिया लागत नाही किंवा काय, 100% लागतोय, त्याच्याशिवाय ग्रोथ पण होत नाही. तर तेवढं वापरणं बी गरजेचं आहे. अति बी वापरणं नाही चांगला, पण जेवढा लागतं तेवढा किमान वापरणं गरजेचं आहे. तर रिंगा वगैरे लवकरात लवकर टाकून घ्या. जेवढे बांधले तुम्ही फास्ट करताल तेवढं ते प्लॉट वाढणार आहे. मला एक गोष्ट थोडीशी वाटली नाही का, बांधणी केलं म्हणजे स्पीड पकडतं वाढायला आहे. बांधणी केलं बरोबर. तुम्ही जर ह्या पानाला बांधलं नाही, आता हे काय होतं, वाऱ्याने वगैरे आता हे पान वाढलं, हे झाडाला टेकायला चाललंय. ह्याला जर वेळेवर बांधणी झाली नाही, त्याचा जो कट पॉईंट आहे त्याच्यावर लोड होतो. बरोबर. याचं कसं एक बारीक पॉईंट असते, ते असं वाऱ्याने जर ही झालं तर मोडलं. तुमची ही आता समजा 1 महिना लागला वाढायला, 1-1.5 महिना लागला समजा, तर ते सगळी मेहनत वाया गेली. बरोबर.
का तर हे तुमची एकच चूक झाली की तुम्ही त्याला बांधणी नाही वेळेवर केली. तुम्ही जर बांधणी वेळेवर जर कराल तर 100%. आणि पाणी भरपूर द्या. ड्रॅगनला पाणी कमी लागतंय हा चुकीचा आहे प्रश्न. वाढीच्या काळात भरपूर पाणी लागतं, भरपूर पाणी लागतं. पण एकदा वाढ झाल्यानंतर पाणी कमी असेल तर चालतं, काय अडचण नाही. कारण दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तुमचं पाणी कमी असेल चालतं. वाढीच्या काळात तुम्हाला 100% पाणी द्यावं लागणार. 4 दिवसाला आता तुमची जमीन बघता ही सगळी मुरमाड जमीन आहे आपली, मुरमाड जमीन आहे. एका पाणी धरून ठेवणारे नाही, पाणी नाही धरते, निचरावणारी जमीन आहे. नियोजन सगळं चांगल्या पद्धतीने केलं, लागवड वगैरे सगळं व्यवस्थित झाले. फक्त स्ट्रक्चर व्यवस्थित झालं, सगळं झालं व्यवस्थित. फक्त थोडस आपलं तेवढं जर काम केलं. फुटव्यांवरच काम करतो. आता काय काय ठिकाणी 10-10, 15-15 फुटवे निघलेले आहेत त्या साईडला मी बघतोय. तर फुटवे जास्त त्याच्यामुळं एवढं जर काम केलं तर हाईट वाढेल. आणि रिंग टाकल्यानंतर मी सांगितलं त्या पद्धतीनं काम करा, 100% बदल होईल. हो, धन्यवाद.